म्हणजे मला फक्त एकच सांगायचं आहे किंवा जागृत करायचं आहे. माइंडसेट आहे लोकांचा, की ओल्ड एज होम इथे म्हणजे फक्त मुलं आई-वडिलांना ठेवून देतात असं नाहीये. मुलं काळजीपोटी सुद्धा ठेवतात. ते माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वृद्धाश्रमाच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत, पद्धती वेगळ्या आहेत. पण घरी एकटेपणा असतो. घरी आपण त्यांना 24 तास वेळ देऊ शकत नाही. आपल्यालाही बाहेर जाणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामधून त्यांचा एकटेपणा वाढतो आणि अल्झायमर डिमेन्शियाच्या स्टेजेस येतात किंवा त्यांची चिडचिड होते. साहजिक आहे त्यांची चिडचिड झाल्यानंतर आपलीही होते. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही अशा संस्थेमध्ये ठेवू शकता. जर का नाही ठेवू शकत आहे, तर घरी तुम्ही थोडासा प्रयत्न करा. त्यांनाही वेळ देण्यासाठी. त्यांना तुम्ही तुमचा थोडासा वेळ द्या. त्यांच्याबरोबर घरातले तुमचे 10 मिनिटं आल्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर गप्पा-गोष्टी करा, बोला, बसा. तेवढं जरी केलं तरी पण ते खूप सफिशियंट होऊन जातं. कारण त्यांना डिपेंडन्सीची सवय नसते आणि त्या वयोवृद्धांमध्ये डिपेंडन्सी क्रिएट होते. सो तो फक्त एक फॅक्टर आहे, की जो समजून घेतला पाहिजे घरच्यांनी सुद्धा. त्याच्यामुळे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, की त्यांची चिड होते किंवा घरातले त्यांना असं वाटतं, की मला कोणी समजून घेत नाहीये, माझ्याशी कोणी गप्पा-गोष्टी करत नाहीये, तर ते प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतील.